आणि आता बुलेटिनमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूयात। पूजा खेडकरचे दिव्यांग प्रमाणपत्र लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पूजानं नगर जिल्हा रुग्णालयातून देखील 3 दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते। पूजा खेडकरचं चौथं दिव्यांग प्रमाणपत्र लोकशाही मराठीच्या हाती लागलंय। यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून हे दिव्यांग सर्टिफिकेट काढल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आणि हेच सर्टिफिकेट आता लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्हाला जो फोटो दिसतोय तो त्या सर्टिफिकेटचा फोटो आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पूजा खेडकरचं चौथं दिव्यांग प्रमाणपत्र लोकशाही मराठीच्या हाती लागलंय। यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून पूजानं हे दिव्यांग सर्टिफिकेट काढल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। तर पूजानं नगर जिल्हा रुग्णालयातून देखील तब्बल 3 दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। तर पूजा खेडकरचं चौथं दिव्यांग प्रमाणपत्र आता लोकशाही मराठीच्या हाती लागलं आणि हा त्याच प्रमाणपत्राचा फोटो आहे। पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव रुग्णालयातून पूजानं हे दिव्यांग सर्टिफिकेट काढलेलं आहे। तर पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे देखील होत आहेत। त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींचा हातामध्ये पिस्तूल घेत धमकावतानाचा व्हिडिओ देखील समोर आलेला होता। त्यानंतर पोलिसांनी आता कुटुंबाची शोधाशोध देखील सुरू केलेली आहे। मात्र दुसरीकडे पूजा खेडकरचे हे प्रताप देखील आता समोर येत आहेत। चौथं दिव्यांग प्रमाणपत्र लोकशाही मराठीच्या हाती लागलं। यशवंतराव रुग्णालयातून पूजानं हे दिव्यांग सर्टिफिकेट काढल्याची माहिती आता समोर येते। तर पूजानं नगर जिल्हा रुग्णालयातून देखील 3 दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे आणि हा त्याच सर्टिफिकेटचा फोटो आपण पाहतोय। पुणे येथे पूजा खेडकरचं चौथं दिव्यांग प्रमाणपत्र आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे। त्या सर्टिफिकेटचा हा फोटो देखील आपण पाहतोय। पूजा खेडकरचं चौथं दिव्यांग प्रमाणपत्र लोकशाही मराठीच्या हाती लागलंय। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। ते आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। चंद्रशेखर। शुभम, खरं तर हा सगळा प्रकार खूपच धक्कादायक मानावा लागेल, कारण ज्या औंध रुग्णालयानं पूजाचं सर्टिफिकेट देण्यासाठी नाकारलं होतं ते सर्टिफिकेट पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव रुग्णालयातून पूजाने काढलेलं आहे। खरं तर 24 ऑगस्ट 2022 या तारखेला पूजानं हे सगळं सर्टिफिकेट काढलेलं आहे। खरं तर यापूर्वी पूजाने अहमदनगर जिल्ह्यातून 3 दिव्यांग प्रमाणपत्र जे आहेत ते काढलेले होते आणि त्याचे चौथं दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून काढलेले आहेत। आणि यामध्ये अजून एक गंभीर बाब अशी आहे की पूजाचा जो निवासी पत्ता आहे तो पूर्णपणे बदललेला आहे। त्यापूर्वीच्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये बाणे रस्त्यावरील जे नॅशनल सोसायटी आहे त्या ठिकाणचा पत्ता आहे आणि या चौथ्या प्रमाणपत्राला मात्र तळवडे जे पिंपरी चिंचवड आळंदी रस्त्यावरचं तळवडे ठिकाण आहे त्या ठिकाणचा पत्ता आहे। एकंदरीत सगळ्या प्रकारामुळे पूजाचे अनेक कारनामे जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आता बाहेर येताना दिसत आहेत। शुभम। चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर पूजा खेडकरचं चौथं दिव्यांग प्रमाणपत्र लोकशाही मराठीच्या हाती लागलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।